पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार साकार. फक्त 20 लाखात म्हाडा देणार 4000 घरे. अर्ज कधी करायचा आणि सोडत कधी निघणार? जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्यांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न घेऊन जगत असतो. मात्र महानगरांमध्ये घराच्या किमती प्रचंड असल्याने सर्वसामान्यांना घर खरेदी करणं शक्य होत नाही. त्यामुळेच म्हाडा अल्प दरात घरे उपलब्ध करून देत असते. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून आता मेगा लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. या लॉटरीत 4000 घरांचा समावेश असणार आहे. जाणून घ्या ही घरे नेमकी कुठे असणार, घराच्या किमती काय असणार आहे, नेमकी किती घरांसाठी लॉटरी. म्हाडाने नजीकच्या काळात सुमारे 10,000 नवीन घराची उभारणी करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती म्हाडा पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली होती. आता म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4000 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडाची तयारी सुद्धा पूर्ण झाली असून लवकरच या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. घरे नेमकी कुठे? म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 10,000 घरांच्या उभारणीचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. तर 4000 घरांच्या विक्रीसाठी लवकरच लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. ही घरे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि त्यासोबतच पुणे ग्रामीण भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये ही घरे असणार आहेत. कोणत्या योजनेतील किती घरे? म्हाडाच्या पुणे मंडळाला 20% योजनेतील जवळपास 3000 घरे उपलब्ध झाली आहेत. तर यापूर्वीची अंदाजे 1000 घरे रिक्त आहेत. असे दोन्ही मिळून 4000 घरांच्या विक्रीसाठी म्हाडा लॉटरी काढण्याच्या तयारीत आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प गटासाठी असणार आहेत. घरांच्या किमती नेमक्या किती? मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या 4000 घरांच्या लॉटरीतील घरांच्या किमती या 20 लाख ते 30 लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे. तसेच ही घरे 30 ते 50 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची असणार आहे. सोडत कधी निघणार? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार म्हाडाकडून लॉटरीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या लॉटरीची जाहिरात जुलै महिन्याच्या अखेरीस काढण्यात येण्याची दाट शक्यता आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर नाव नोंदणी, अर्ज स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.